आणखी एक मोठी बातमी आहे। या ठिकाणी नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे। गिरणा नगर ग्रामपंचायतीच्या नोकर भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। तर सरपंच उपसरपंच यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन झालंय, त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। गिरणा नगर ग्रामपंचायतीच्या नोकर भरतीमध्ये घोटाळा झालाय असा आरोप करत सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। गिरणा नगर ग्रामपंचायतमध्ये नोकर भरती करताना कोणतेही निकष न पाहता 45 वर्षावरील व्यक्तीची भरती करून घोटाळा केलेला आहे। तसेच गिरणा नगर ग्रामपंचायतमध्ये कोणतीही मासिक सभा व ग्रामसभा न घेता तसा अहवालही असतानाही ग्रामसेवक सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे बेकायदेशीरपणे पैसे काढून भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंचावर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केले होते। नोकर भरती घोटाळा व भ्रष्टाचाराचा घोटाळा यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी आंदोलन केलं होतं। तरी शिव मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे मी माझं आंदोलन संपवलं घेतलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।